PM-FME अंतर्गत 35% सबसिडीची स्कीम आलेली होती. क्वालिटी जे पाहिजे त्या प्रमाणात भेटते, त्याच्यामध्ये पॅकिंग तयार करण्यात येते आपल्याकडे. बरं. ह्याच्यामध्ये सर्व प्रकारचे खडे मसाले असतील किंवा मग पावडर असेल, पूर्ण पॅक या मशीनवर होते. गरम मसाला आहे, मटन मसाला. एकंदरीत जर विचार केला आपण समजा तर पूर्ण खर्च वगैरे जाऊन तुम्हाला समजा वर्षाकाठी किती लाभ राहतो? कलर न टाकता किंवा दुसरं कोणतं केमिकल न वापरता पूर्ण नैसर्गिक आणि नॅचरल आहे. तुमच्या समोर महाराष्ट्रामध्ये जवळपास आमचं नंदू मसाल्याची क्वालिटी त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत जिल्हा बीड, तालुका वडवणीमधील जे लोकरे गृह उद्योग म्हणून जे फेमस नंदू मसाले जे आहेत त्यांचे कसे आज आपण आलेलो आहोत यांच्या. आणि हे जे युनिट आहे याची विशेषता अशी की हे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना जी आहे त्या योजनेमधून यांनी लाभ घेतलेला आहे. ते आजच्या मुलाखतीमध्ये आपण त्यांची संपूर्ण उद्योगाची माहिती जाणून घेणार आहोत. तर नमस्कार सर. नमस्कार. सर्वात पहिल्यांदा आपलं नाव सांगा. मी शहाजी गणपत लोकरे, वडवणी. आमचा लोकरे गृह उद्योग नावाने हे आहे फर्म असून आम्ही त्यामध्ये नंदू मसाले हा बनवत आहे. बरं. आता सर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हा जो उद्योग आहे याची आयडिया कशी आली त्याबद्दल थोडक्यात सांगा. माझं पहिलं किराणा दुकान होतं आणि मी थोडा प्रमाणात मसाला बनवत होतो. बरं. आणि त्यानंतर बनवत असताना कृषी विभागामार्फत आमचे सर जे आहेत, आंधळे सर आणि बडे सर आहेत, त्यांना आपल्याला माहित होतं की मी थोड्या प्रमाणात मसाला बनवत आहे. बरोबर. आणि त्यांच्याकडे PM-FME अंतर्गत 35% सबसिडीची स्कीम आलेली होती. बरं. आणि ती स्कीम आलेली असताना त्यांनी आम्हाला माहिती दिली की तुम्हाला तुमचं युनिट वाढवायचं असेल, मोठाले मशिनरी आणायचे असतील तर तुम्हाला आमच्याकडून सबसिडी आहे आणि कर्ज वाटप पण शासन करत आहे, तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता का? त्या ठिकाणी आम्ही म्हटलं हा सर. आणि मग आमचे डॉक्युमेंट आम्ही त्यांना दाखवले, त्यांनी पाहिले, ते म्हणजे पूर्ण ओके आहे. तर आणि त्यानंतर मग त्यांनी मग आमचं ऑनलाईन फाईल केली. PM-FME अंतर्गत ऑनलाईन फाईल केली आणि त्या ऑनलाईन फाईलमध्ये आमचं 9 लाखाचं कर्ज मंजूर. बरोबर. आता हे जे मसाला तुम्ही उद्योग चालवतात याच्यामध्ये तुम्ही कच्चा माल खरेदी कुणाकडून करतात? सर जास्त प्रमाणात आम्ही शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याचा प्रयत्न करतो. तर बरोबर. जो बी शेतकरी आमच्याकडे माल घेऊन येईल, मिरच्या असेल, धने असतील, कांदा असेल, जे कामाला जे लागेल ते आपल्या भागात जो पिकवला जातो, हळकुंडा असेल ते आम्ही स्वतः शेतकऱ्याकडून घेतो. जो कमी पडेल तर हळकुंडा आम्ही म्हणजे वसमत, हिंगोली ह्या भागातून आणतो. मिरच्या असेल ते आम्ही गुंटूर भागातून मागवतो. आणि जे कच्चे मसाले आहेत, खडे मसाले, लातूरच्या, पुण्याच्या मार्केटमधून मागवतो. बरोबर. आता एकदा तुम्ही हा माल खरेदी केला त्यानंतर जे आता आपण हातामध्ये धरलेले आहेत मसाले तुम्ही पाहू शकतात, याची म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग कशी होते? म्हणजे कच्चा माल तुम्ही खरेदी केल्याच्या नंतर याच्यावर काय प्रक्रिया, म्हणजे कशी प्रोसेसिंग होती ते सांगा. तर ते बघा, ज्यावेळेस आपण हळकुंड आणतो, हळकुंड आणल्यानंतर आमच्या पाशी ज्या लेडीज आहेत, लेडीज त्या पूर्ण साफ करून घेतात. त्यातला खडी, माती, काडी, कचरा जे आहे ते पूर्ण काढून घेतात. आणि ते काढून घेतल्यानंतर आमच्याकडे स्पेशल मशीन आहे ती फक्त हळदीसाठी वापरली जाते. बरोबर. त्याच्यामध्ये ती मशीन हळदीसाठी वापरली जाते. त्याच्यामध्ये फक्त आपण हळदच काढतो की जेणेकरून गिरायकाला क्वालिटी जे पाहिजे त्या प्रमाणात भेटते. त्याच्यामध्ये प्रोडक्ट गरम होत नाही आणि त्याच्यामध्ये दुसरं काय दळत नसल्यामुळं दुसरा त्याच्यामध्ये कोणताच मिक्स होत नाहीये. स्पेशल हळदी असल्यामुळे फक्त स्पेशल हळदच त्यांना मिळते. बरोबर. अजून दुसरे काय काय? त्यानंतर आपल्याकडे मिरच्या आणि काळा मसाला, त्यासाठी आपण डंगाचा वापर करतो. नॅचरल म्हणजे नैसर्गिक ज्या पद्धतीत आपण पहिल्या आपल्या बाया हातावर कुटत होत्या त्याप्रमाणे ठोंब्याचा डंक आहे आपल्याकडे. त्या डंकावरती आपण सर्व मसाले आणि मिरची पावडर तयार करतो. त्याच्यामुळे जे काय होतं की त्या प्रोडक्ट मधला जे घटक आहेत ते घटक पूर्ण आहे त्या स्थितीमध्ये राहतात. 100% नैसर्गिक आणि नॅचरल पदार्थ आम्ही ते प्रोडक्ट ग्राहकाला देण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. अजून काय बनवतो? त्यानंतर आम्ही एसर ग्रेव्ही बनवतो. एसर ग्रेव्हीसाठी स्पेशली मशीन आहे. त्याच्यामध्ये बाजरी, धने, हरभऱ्याची डाळ आणि काही खडे मसाले त्याला भाजून वगैरे त्याच्यामधून आपण ते तयार करतो. त्याला असं त्याचा नंदू नावाने, नंदू एसर नावाने असं ब्रँडिंग केलेलं आहे. बरोबर. त्यानंतर अजून आपल्याकडे काय काय प्रोडक्ट आहेत? त्यानंतर आपण PM-FME अंतर्गत हे पॅकिंग मशीन घेतलेले आहे. ही पॅकिंग मशीन आपले 4.5 लाखाची मशीन आहे. ही आपल्या PM-FME अंतर्गत आहे. आणि याच्यावरती जे आहे ते पॅकिंग आपले माळाप्रमाणे होते की जे की कारखान्यामध्ये जे मोठ्या कंपनीचे जे माल असतो त्या मालासारखे या मशीनवर फक्त अशी पॅकिंग तयार करण्यात येते आपल्याकडे. बरोबर. ह्याच्यामध्ये सर्व प्रकारचे खडे मसाले असतील किंवा मग पावडर असेल पूर्ण पॅक या मशीनवर होते. बरोबर. अजून त्यानंतर आपल्या भरपूर काय आहे, चटण्या आहेत, ह्या काळा मसाला आहे, परत आमचे कारळ चटणी, जवस चटणी, त्याच्यानंतर तुमचं चिकन मसाला आहे, गरम मसाला आहे, मटन मसाला. म्हणजे असं चटण्या
मसाले, चटणी पावडर, लाल चटणी पावडर असेल, हळद पावडर असेल किंवा मग खडे मसाले जे जे काही आपल्या भागामध्ये काही घरगुती प्रमाणात स्वतः बनवतात काळे मसाले, त्यांच्यासाठी लागणारे खडे मसाले. बरोबर. तर एकंदरीत एवढ्या प्रोडक्ट समजा आहेत तुमच्याकडे विकायला. हा 20 ते 25 नंबर. बरोबर. आता समजा जर आपण आता किती वर्ष झालं तुम्ही करतात त्याला? मी तसं छोटी सुरुवात 2015 पासून केलेली, परंतु त्याला गेटअप जेव्हा मी कर्ज झालं माझं 22-23 मध्ये, तिथून पुढे मला म्हणजे 22 पासूनच माझं गेटअप पूर्ण वाढलेलं आहे, सेटअप वाढला मोठा प्रमाणात धंदा झालेला आहे. बरोबर. आता एकंदरीत जर विचार केला आपण समजा तर पूर्ण खर्च वगैरे जाऊन तुम्हाला समजा वर्षाकाठी किती लाभ राहतो शिल्लक, काय सांगू शकाल का? वर्षाकाठी एक 5 ते 6 लाख रुपये सरासरी राहतो. म्हणजे हे सगळं म्हणजे खर्च वगैरे सांगा. पूर्ण खर्च वगैरे आमचा असेल, मशीन खर्च असेल, मेंटेनन्स असेल, लेबर खर्च असेल, लेबर खर्च, आमचा खर्च, मटेरियलचा खर्च, पार्सल खर्च, हा पूर्ण जाऊन आम्हाला 4 ते 5 ते 6 लाख रुपये निवड नफा राहतो. हा सर, तर आता आमची जी मार्केटिंग जी आहे, मार्केटिंगला आम्हाला कृषी मार्फत जे कृषी प्रदर्शन होते त्या ठिकाणी आम्हाला कृषीने स्टॉल दिला आणि त्या स्टॉलमधून आम्ही आमचा स्टॉल, नंदू मसाल्याचा स्टॉल कृषी प्रदर्शनमध्ये परळी, बीड आणि संभाजीनगर या तिन्ही ठिकाणी लावला. तर त्या ठिकाणच्या ग्राहकांनी जेव्हा आमचा माल खरेदी केला आणि त्यांना तो आवडल्याच्या नंतर त्यांनी एक जणांनी एक 10-10, 5-5, 6-7, 10 म्हणजे कस्टमर वाढवले आणि आमचे ऑटोमॅटिक त्या कृषी प्रदर्शनामुळं पूर्ण अर्ध्या महाराष्ट्रामध्ये जवळपास आमचं नंदू मसाल्याची क्वालिटी त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी पाहिली. बरोबर. आता तुमचे जे मसाले आहे त्याची काय म्हणजे खासियत आहे, युनिक काय त्यामध्ये असं आपल्याला पाहायला मिळतं? आमचा एक पूर्ण नैसर्गिक आणि नॅचरल आहे. तुमच्या समोर आमची मिरची आहे. आम्ही आता मिरची पहिल्यांदा साफ केली जाते, नंतर ते डंक्यामध्येच कुटली जाते, म्हणजे त्याच्यामध्ये कसलंही दुसरं काही न टाकता, कलर न टाकता किंवा दुसरं कोणतं केमिकल न वापरता आम्ही जे नैसर्गिक प्रोडक्ट आहे ते देण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि तो आमचा प्रोडक्ट ग्राहकांना आवडला. बरोबर. त्या गिरायकांना आवडल्यामुळं आम्हाला ते रिपीट मागणी करतात आणि सर्वांना सांगतात की नाही पदार्थ चांगला आहे, प्रोडक्ट चांगला आहे आमचा वाला म्हणून. तर आता जर तुमच्या मसाल्याचा जर लाभ घ्यायचा म्हटलं किंवा खरेदी करायची जर म्हटलं तर आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजे जे ग्राहक आहेत त्यांच्यासाठी कशी सुविधा, तुम्ही पार्सल देतात? हा सर, आम्ही कोणाला एसटी पार्सलने देतो माल, कोणाला कुरिअरने देतो, कोणी जर असं बल्कमध्ये असेल आणि जवळ असेल तर आम्ही स्वतः त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना माल देतो. आमचा संभाजीनगर असेल किंवा मग पुणे असेल या ठिकाणी आम्ही ट्रॅव्हल्सनी कुरिअरनी पाठवतो. पण जे जवळचे आमचे आहेत बीड जिल्ह्यातले गाव मोठे मोठे हॉटेल वगैरे त्यांना आम्ही स्वतः देतो किंवा ते कस्टमर आमच्यापर्यंत येतात आणि आमच्यापासून घेऊन जातात. आता वडवणी शहरामध्ये जर एखाद्याला ह्याची खरेदी करायची असेल किंवा संबंधित गावातील जवळचे जे शेतकरी त्यांना आपला काय पत्ता आहे ते सांगा थोडक्यात. आमचा पत्ता आहे बघा, स्वराज्यनगर, पिंपळनेर रोड, होळकर चौक, वडवणी, तालुका वडवणी, जिल्हा बीड. तर मित्रांनो, आता पूर्ण आपण व्हिडिओमध्ये पाहिलं की कशा प्रकारे त्यांनी रसायनमुक्त आणि भेसळमुक्त असं जे मसाल्याचं उत्पादन आहे, प्रोडक्ट आहेत ते विकत आहेत. तर जास्तीत जास्त तुम्ही या मसाल्याचे जे प्रोडक्ट आहेत त्याचा फायदा घ्या आणि ही जी शासनाची योजना आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना त्याचाही जास्तीत जास्त लाभ घ्या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.